परत येते. कित्येक दिवसांची प्रतीक्षा, अनेक सुनावण्या आणि अखेर माधुरी हत्तीनीला नांदिनी मठात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदिनी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वंतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हत्तीनीला निरोप देताना गावकरी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच भावुक झाले होते. पण मंडळी, आता मुंबई उच्च अधिकारी समितीसमोर झालेल्या सुनावणीत मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. तसेच डॉक्टर मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समितीने माधुरीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल देखील सादर केला आहे. सुनावणी दरम्यान माधुरी हत्तीन आणि नांदिनी मठातील माहूत यांच्यातील भावनिक नातेसंबंधाचा उल्लेख देखील करण्यात आला. अनेक वर्षांपासून या माहूतने माधुरीची सेवा आणि देखभाल केल्याची माहिती समितीसमोर मांडण्यात आली. या सर्व गोष्टींची दखल कोर्टाने घेतली असून निर्णय प्रक्रियेत सकारात्मक परिणाम येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे माधुरी हत्तींना पुन्हा एकदा मठाच्या परिसरात आणण्याची आशा बळावली असून स्थानिक भाविकांमध्ये आता समाधान व्यक्त केलं जात आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.